रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव उपविभागीय जलसंधारण चाळीसगाव कार्यालयातील प्रभारी कारभार पाहणारे वर्ग 3 कर्मचारी चंद्रकांत शेंपी यांच्या गैरहजेरी व मनमानी कारभाराविरोधात जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आलं आहे। राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की संबंधित कर्मचारी 5 जानेवारी 2026 पासून नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसून हालचाल नोंदवहीत कोणतीही नोंद न करता विनापरवाना गैरहजर आहेत। त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, कामकाज तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार दाखल अर्जांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। 17 एप्रिल रोजी कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन दप्तर व सेवा पुस्तके बाहेर बोलावून घेतल्याचा प्रकार घडल्याचं निवेदनात म्हटलं आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। याशिवाय माझ्यावर कोणी कारवाई करू शकत नाही अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांवरही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। निवेदनाद्वारे संबंधित कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीची चौकशी करून त्या कालावधीतील पगार वसूल करावा, तात्काळ निलंबनाची कारवाई करावी तसेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद जळगाव कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश संघटक देविदास वाघ, तालुकाध्यक्ष सुरेश वेळीस, जिल्हाध्यक्ष उत्तर अरुण सपकाळे, जिल्हाध्यक्ष दक्षिण देविदास हटकर आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.